श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाच्या आणि शुभ अशा विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। 6 फेब्रुवारी रोजी आहे औदुंबर पंचमी। हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या फारच शक्तिशाली मानला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा सुख, ऐश्वर्य, प्रेम आणि वैवाहिक जीवन किंवा सौंदर्य आणि आर्थिक स्थैर्याचा कारक आहे। अनेक वेळा आपल्या जीवनात पैसा अडतो, नात्यामध्ये तणाव निर्माण होतात आणि मानसिक अस्वस्थता वाढते। यामागे शुक्र ग्रह कमजोर असण्याचे कारण असू शकते। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की औदुंबर पंचमीच्या दिवशी कोणते उपाय केल्यास शुक्र ग्रह मजबूत होतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय सकारात्मक परिणाम करून देतो, याबद्दल आपण आज बघणार आहोत। 6 फेब्रुवारी 2026 आहे औदुंबर पंचमी। औदुंबर असं झाड आहे, म्हणजेच ते उंबराचं झाड आहे आणि आपल्या या औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो, हे प्रत्येकाला माहीत आहे। यामुळे औदुंबर पंचमीच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि यामुळे आपल्या कुठली सेवा असेल किंवा कुठलं पुण्य प्राप्त करून घेण्यासाठीचा मार्ग आपल्याला या औदुंबर पंचमीच्या दिवशी मिळणार आहे। आपल्या आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील आणि आपल्या कौटुंबिक समस्या असतील त्या देखील दूर होणार आहेत। कौटुंबिक समस्या म्हणजेच आपल्या कुटुंबात सुख शांती येण्यासाठी आपण सर्वजण काही ना काहीतरी छोटे मोठे उपाय करत असतो। तर ते कुठले उपाय करायला हवेत यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। माघ कृष्ण पंचमी, ज्याला औदुंबर पंचमी आपण म्हणतो, या दिवशी औदुंबराचा वृक्ष नेहमी हिरवागार राहून थंडगार आणि छाया देणारा हा वृक्ष आहे आणि हा वृक्ष दैवी गुणांनी युक्त असा आहे। ज्या ठिकाणी मुबलक पाणी असतं अशा जमिनीतच हा वृक्ष वाढत असतो। जखम झाल्यावर देखील तुम्ही जखम धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या काड्याने जर ती धुतली तर तुमची ती जखम ही भरून येते। आणि ज्योतिषशास्त्रानुसार या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे, जो शुक्र ग्रह आपल्याला धन वैभव देतो आणि हा शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपण बघणार आहोत। ज्या वेळेला शुक्र बलवान होतो त्यावेळेला आपली आर्थिक स्थिती ही नक्कीच मजबूत होते। उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा दिवा लावल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होत असतो। येत्या औदुंबर पंचमीला उंबराच्या झाडाला पाणी आणि त्या ठिकाणी दिवा नक्की लावायचा आहे। यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ होणार आहे। पैशाच्या ज्या काही समस्या असतील त्या देखील दूर होणार आहेत। ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कमतरता कधीच भासत नाही। ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो, दारिद्र्य त्याची पाठ कधीच सोडत नाही। आर्थिक समस्या असेल, तंगी असेल, ही कायम राहत असेल आणि म्हणूनच याच शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळावं म्हणून उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या आपण होम हवनामध्ये समिधा म्हणून अर्पण करत असतो। त्यावेळेला ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र हा बलवान होतो। दत्त महाराजांची देखील कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या झाडाची पूजा नक्की करावी। या झाडाला तुम्ही औदुंबर पंचमीच्या दिवशी पाणी घाला, 11 प्रदक्षिणा घाला। या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। या झाडाखाली बसून तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप देखील करायचा आहे। घरात सुख शांती ही कायम राहते आणि जर लग्नामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील, तुमच्या पैशासंबंधी, त्याचबरोबर घर जमिनी या संदर्भातील काही अडचणी समस्या निर्माण होत असतील तर त्यावेळेला त्यासाठी एक उपाय आहे, तुम्ही करू शकता। महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला, तिथली थोडीशी माती आणून आपल्या घराच्या कुंडीत टाका। जर तुम्हाला काही मानसिक त्रास असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही रोज सकाळी जाऊन तुम्हाला चिंतन किंवा नामस्मरण देखील करायचं आहे। यामुळे तुमचे मानसिक त्रास देखील कमी होतात आणि महिनाभरात तुम्हाला तुमचं स्वास्थ्य हे सुधारलेलं नक्की दिसणार आहे। म्हणूनच म्हणते की औदुंबर पंचमी हा केवळ एक सण नाही तर आपले नशीब बदलण्याची एक आध्यात्मिक संधी आपल्याला मिळालेली आहे। या दिवशी श्रद्धेने केलेला छोटासा उपाय त्याचा मोठा परिणाम देखील देऊ शकतात। शुक्र ग्रह मजबूत झाल्यास जीवनात सुख समृद्धी वाढते, नातेसंबंध सुधारतात, आर्थिक अडचण दूर होते आणि मनाला समाधान मिळतं। म्हणून हे उपाय करताना विश्वास, श्रद्धा आणि सातत्य ठेवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।